इतिहासामध्ये अनेक सम्राट, योद्धे आणि सेनापती होऊन गेले, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचं कारण केवळ त्यांचं शौर्य नव्हे, तर त्यांच्या कार्यपद्धतीमधील दूरदृष्टी, रणनीती आणि गुप्ततेचा अनोखा समन्वय होता. आपण सर्वांनी त्यांच्या युद्धाविषयी अनेक ऐकलं आहे, किल्ल्यांविषयी पाहिलं आहे आणि त्यांचं स्वराज्य स्थापनेचं कौतुक केलं आहे. पण एक बाब आहे जी कधी ऐकली जाते पण फारशा खोलात न समजलेली, ती म्हणजे शिवाजी महाराजांची गुप्तचर व्यवस्था. ही एक अशी सेना होती जिला ना झेंडा होता, ना ढोल, ना युद्धाची गर्जना, पण ज्यांच्या माहितीच्या आधारे रणांगणात विजय मिळत होता. ही गोष्ट आहे त्याच अदृश्य सेनेची, छत्रपतींची गुप्तचर व्यवस्था. 16व्या आणि 17व्या शतकात भारतातील राजकीय परिस्थिती अतिशय गुंतागुंतीची होती. एका बाजूला मुघलांचे साम्राज्य, तर दुसऱ्या बाजूला आदिलशाही आणि निजामशाही सारख्या बलाढ्य सत्ता केंद्र. या सगळ्या सत्ता आपापल्या लढाया आणि कटकारस्थानांत गुंतलेल्या. शिवाजी महाराजांनी तेव्हा स्वराज्य स्थापनेचा निर्धार केला. त्यांनी हे लक्षात घेतलं की केवळ तलवार, शौर्य आणि सैन्य यावर विजय मिळवता येणार नाही. शत्रू कोण आहे, त्याचे बळ काय आहे याचं भान ठेवणं तितकंच आवश्यक आहे. म्हणूनच त्यांनी अत्यंत कुशल आणि व्यापक अशा गुप्तचर यंत्रणेची उभारणी केली. ही यंत्रणा माहिती गोळा करणं, गुप्त सल्ले देणं आणि राजकीय हालचालींवर लक्ष ठेवणं या सगळ्या कामांमध्ये पारंगत होती. गुप्तचर व्यवस्थेचं एक अदृश्य जाळच पसरवलेलं होतं. शिवाजी महाराजांनी गुप्तचर यंत्रणेचे 3 स्तरांवर उभारणी केली होती. पहिली म्हणजे स्थानिक हेर, म्हणजेच लोकल गुप्तचर. हे गाव पातळीवरील लोक असायचे जे बहुतेकदा सामान्य वेशात वावरत. भिक्षकारी, साधू, पोपटवाले, नर्तक, गोंधळी यांच्यामार्फत माहिती गोळा केली जात असे. दुसरे म्हणजे प्रमुख गुप्तचर, म्हणजेच मुख्य अधिकारी. हे महाराजांचे विश्वासू लोक असायचे जे थेट राजाशी संपर्क राहायचे. त्यांचं काम केवळ माहिती मिळवणं नव्हे, तर त्यांचं विश्लेषण करणं, धोरण ठरवणं आणि वेळोवेळी सल्ला देणं होतं. तिसरं म्हणजे संदेशवाहक आणि संप्रेषण यंत्रणा. तांब्याच्या पत्र्यापासून कोरलेले गुप्त संदेश, खास संकेत लिपीतून संवाद, पोपट वा कबुतरांमार्फत पाठवलेला संदेश, हे सगळं त्यांच्या यंत्रणेचा भाग होता. या सगळ्या गोष्टी इतक्या नियोजनबद्ध होत्या की त्याचा अभ्यास आजही गुप्तचर संस्था करत असतात. शिवाजी महाराजांचे खास गुप्तचर म्हणजे बहिर्जी नाईक, म्हणजेच अदृश्य रणवीर. शिवकालीन गुप्तचर व्यवस्थेत सर्वात प्रसिद्ध नाव म्हणजेच बहिर्जी नाईक. यांचा जन्म सध्या सांगली जिल्ह्यातील एका कुलकर्णी घराण्यात झाला होता. ते स्वभावाने धाडसी, हुशार आणि वेषांतरात निपुण होते. ते विविध वेशात भिक्षेकऱ्यासारख्या साधूपर्यंत, मुसलमान मौलवीपासून सैनिकापर्यंत कोणत्याही स्वरूपात शत्रूच्या प्रवेशात शिरायचे. त्यांनी शाहिस्तेखानावर हल्ला करण्याच्या आधी लाल महालातील प्रत्येक कोपऱ्यातील माहिती महाराजांना दिली. तेच बहिर्जी होते, ज्यांनी अफजल खानाच्या कपटी हेतूची कल्पना महाराजांना आधीच दिली होती. त्यांना शिवाजी महाराज स्वतः राजा बहिर्जी असं म्हणायचे, एवढा त्यांच्यावर विश्वास होता. गुप्तचर हे वेगवेगळ्या लोकांच्या स्वरूपात शत्रूच्या गडात शिरायचे. वेगवेगळ्या भाषांचे कौशल्यामध्ये ते पारंगत असायचे. गुप्त संदेश लिहिण्याच्या त्यांच्या खास पद्धती देखील होत्या. व्यापारी, वाणिक, तंबाखूवाले अशा स्वरूपात ते माहिती मिळवायचे. काही भागांमध्ये महिला देखील गुप्त माहिती गोळा करत असत. शिवाजी महाराजांच्या काळात अनेक युद्ध हेरगिरीच्या जोरावर जिंकली गेली. त्यातील प्रमुख काही घटना म्हणजे लाल महालावरील शाहिस्तेखानाचा हल्ला. पुण्याच्या लाल महालात राहत असलेल्या शाहिस्तेखानाविषयी बहिर्जी नाईक यांनी अचूक माहिती दिली होती. त्यामुळे महाराजांना मध्यरात्री थेट महालात प्रवेश करून त्याच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर अफजल खानाचा वध. अफजल खानाचे कटकारस्थान बहिर्जी नाईक आणि इतर हेरांनी ओळखलं. त्यामुळे शिवाजी महाराजांनी प्रतिकाराची पूर्वतयारी केली आणि खानाचा वध केला. त्यानंतर पुरंदर किल्ल्याच्या वेळी हेर माहिती. पुरंदराच्या किल्लेदाराकडे
किती शस्त्र आहेत, अन्न किती आहे याची माहिती मिळाल्यामुळे किल्ल्याचा वेढा कसा टाकायचा याचं दुसरं नियोजन सुकर झालं. त्यानंतर आग्र्याहून सुटका. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची आग्र्याहून सुटका करण्यासाठी आग्र्याच्या महालातील बारीक सारीक माहिती हेरांनी दिली. यामुळे सुटकेचा मार्ग निश्चित करण्यात यश आले. या गुप्तचर सेनेमुळे शिवाजी महाराज शत्रूपेक्षा एक पाऊल पुढे राहू शकले. त्यांनी कधीच शत्रूला थेट टक्कर दिली नाही, तर त्याच्या योजनांचा वेध घेतला. गमिनी काव्याचं यश गुप्तचर व्यवस्थेवर आधारित होतं. शत्रू कुठे चालला आहे, त्याची सैन्य संख्या किती आहे, कोणते दरवाजे उघडे आहेत, कोठे तटबंदी कमजोर आहे, ही सर्व माहिती त्यांच्याच माध्यमातून मिळायची. आजही भारतात RAW, IB आणि NSG सारख्या गुप्तचर संस्था कार्यरत आहेत. त्यांच्याही धोरणांमध्ये अनेक तत्व शिवकालीन गुप्तचर व्यवस्थेशी जुळणारे आहे. शिवाजी महाराजांनी जो गुप्तचर विचार रुजवला तो आज 21व्या शतकातही तितकाच उपयुक्त आहे. गुप्तचर हे तलवार घेत लढत नाही, ते रणांगणावर देखील नसतात, पण प्रत्येक रणाचं मूळ त्यांच्याच माहितीवर अवलंबून असतं. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील खरे अनसंग हिरोज म्हणजेच हेर, जे सावलीतून चालले पण प्रकाशमय इतिहास घडवून गेले. शिवाजी महाराजांच्या अद्भुत नेतृत्वामागे केवळ तलवारीची धार नव्हती, तर होती ती अदृश्य सेनेची, गुप्तहेर यंत्रणेची अचूक आणि बिनचूक कामगिरी. ही सेना ना रणांगणात उतरली ना कधी डंका वाजवला, पण तिच्या माहितीच्या आधारे रणनीती आखली गेली, मोहिमा जिंकल्या गेल्या आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. ही गुप्तचर व्यवस्था म्हणजे शिवरायांच्या राज्यकारभारातील एक मजबूत खांब होता. एक असा खांब ज्यावर अवलंबून होते अनेक विजय, अनेक गुप्त मोहिमा आणि अफाट सामर्थ्याची उभारणी. आजच्या काळात जर आपण नेतृत्व, नियोजन आणि सुरक्षा यांचा विचार करत असू, तर शिवाजी महाराजांची ही गुप्तचर यंत्रणा म्हणजे एक प्रेरणादायी आदर्श आहे. एक अशी अदृश्य सेना जी गुप्त राहूनही इतिहास घडवून गेली. द हिस्ट्री हबवर आपणास अशाच प्रेरणादायी आणि ऐतिहासिक कथा मिळत राहतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या इतिहास कथेत. तोपर्यंत जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.